हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची भाग 1। हिरण्यगर्भात शांत असलेल्या त्या पराशक्तीला परमात्म्याला कळले होते की आता वेळ आलेली आहे पृथ्वीवर अवतरण करण्याची। भारतवर्षात तो काळ शके 1071 होता। त्या अथांग सोनेरी प्रकाशमान हिरण्यगर्भात पहुडलेल्या परमात्म्याला पुढची काही शतके भारतवर्षात सिद्ध, बुद्ध, आर्त, गांजलेले, साधारण, असाधारण कष्टी जीवात्म्यांसाठी कार्य करायचे होते। कालगणनेनुसार 1200 वर्ष इथे सम्राट अशोकापासून ते मौर्य किंवा हुन वंशातील अनेक राजेरजवाड्यांनी आपापल्या राजकाळात त्यावेळच्या सनातन धर्माचा ऱ्हास केला होता। अज्ञानात गुरफटलेल्या आणि भरकटलेल्या जीवांना आता खरी जरूरत होती ती एका परमात्म्याच्या अवताराची। सनातन धर्म जो खऱ्या अर्थाने हजारो वर्षापासून संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करीत होता, त्याच्या पुनरुज्जीवनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्यांची गरज आता जणू सर्व सृष्टीला होती। त्या जगन्नीत्या आता निर्णय घेतला होता। त्या परब्रह्माच्या अवतरणाची चाहूल सृष्टीसह लागली होती। सृष्टी मोहरून गेली होती त्याच्या आगमनासाठी, सिद्ध झाली होती। महाभारताच्या 5000 वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच सृष्टी ते परब्रह्म अवतार घेणार होते। हिरण्यगर्भातून उठणाऱ्या स्पंदनांनी एक लय पकडली होती। ती स्पंदने संपूर्ण विश्वात परावर्तित होऊन त्यांच्या अवतारासाठी जागेची निवड करीत होती। त्या स्पंदनांचा रोख आता हिमालयातील सर्वात उत्तुंग शिखरावर होता। निर्णय झाला होता, ते परब्रह्म एका महात्म्याच्या रूपाने हिमालयातील अत्यंत दुर्गम व गूढ जागी अवतीर्ण झाले। एक तरुण तेजपुंज योगीराज, डोक्यावर जटांचा संभार, भेदक डोळे व नजर, मुखमंडल गोलाकार, कानाच्या पाळ्या लांब व पातळ, गळ्यात रुद्राक्षाची माळ, जवळजवळ 7 फूट उंची, संबंध अंगास भस्म फासलेले, ताम्रसारख्या तांबूसवर्ण अजानबाहू हात, कमरेला लंगोटी आणि पायात खडबा, अत्यंत मनोहरी रूप असलेला तो तरुण योगीराज हिमालयातील अत्यंत दुर्गम स्थळी उभा होता। सर्वत्र बर्फावश होत होता। जणू काही सर्व सृष्टी त्या योग्यावर नक्षत्र ताऱ्यांची उधळण करत होती। योगीराजांनी हळुवार डोळे उघडून पाहिले व आपली करुणामय आशीर्वादात्मक नजर त्या हिमाच्छादित पर्वत रांगांवर टाकली। एका नव्या पर्वाच्या सृष्टीच्या इतिहासाचा प्रारंभ झाला होता। ब्रह्ममुहूर्त होता, तरीही सूर्यनारायणाला आज उगवण्याची घाई लगबग होती। योगीराज प्रसन्न चित्ताने त्या हिमालयात बर्फवर्षावात एका शिळेवर शांत बसले होते। नजर धूम्रध्यात केंद्रित होती, ध्यान लागले होते। सूर्याची पहिली किरणे पहाट ओलांडून योगीराजांच्या पायावर झोपावली। किरणांचा वर्षाव होऊ लागला। पायावरील किरणांच्या उबदारपणाने योगीराजांनी आपले अर्धोन्मीलित नेत्र उघडले व एक कृपाकटाक्ष सूर्यनारायणाकडेही टाकला। आज योगीराज स्वतःच निर्मिलेल्या अवनीवर बसून ब्रह्मांडाचे अवलोकन करीत होते। सूर्यनारायण धन्य झाले या परमात्म्याच्या दर्शनाने व संबंध हिमालयाचा परिसर त्यांनी आपल्या तेजपुंज किरणांनी सोनेरी करून टाकला। आता जणू काही सुवर्ण सिंहासनावर योगीराज विश्व सम्राट वाटत होते। साधारण 2-3 तास हा खेळ चालला होता। सकाळच्या दुसऱ्या प्रहराची सुरुवात झाली होती। योगीराज उठून उभे राहिले आणि झपाझप पावले टाकत हिमालयाची दुर्गम पर्वतरांग उतरू लागले। योगीराज जसजसे पुढे जाऊ लागले तसतसे वाटेतील वृक्ष, वेली, झाडे त्यांच्या चरणस्पर्शासाठी लवू लागली। वाटेतील दगड मृदू झाले, जणू काही दुतर्फा असलेल्या झाडांची एकमेकांमध्ये प्रथम चरणस्पर्शासाठी अहमहिका लागली होती। आता दुसरा प्रहर संपून माध्यान्ह समय झाला। योगीराज हिमालयातील पठारस्थानावर पोहोचले। एका शिळेवर थोडे विसावले। तेथून काही अंतरावर एक तिबेटियन गुराखी मुलगा आपल्या हरवलेल्या शेळ्या शोधत होता। त्याचे लक्ष या तेजपुंज महात्म्याकडे गेले व तो त्यांच्याकडे आकर्षित झाला। विस्मयकारक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागला। आतापर्यंत त्याने वरच्या दुर्गम हिमालय शिखरावरून येणाऱ्या कोणासही पाहिले नव्हते।
त्याचे अनंत जन्मीचे पुण्य फळास आलेले त्याच्या धानी येत नव्हते. योगीराजांनी डोळे उघडून त्या गुराखी मुलाकडे पाहिले व त्याच्या नावाने तिबेटियन भाषेत हाक मारून त्या जवळ बोलावले. तो अचंबित होऊन घाबरत योगीराजांच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याने नमस्कार केला. योगीराजांनी आपल्या कृपाकर दृष्टीने त्याच्याकडे पाहून आपला उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला. विचारले की ती तृष्णा शांत करण्यासाठी दूध मिळेल का? मुलाने सांगितले की माझ्या 2 शेळ्या चरायला गेलेल्या डोंगरात हरवल्या आहेत. मी त्यांचा शोध घेत घेत इथवर पोचलो आहे. माझ्याकडे तर काहीच नाही. योगीराज हसले व त्यांनी हिमालयातील कड्याच्या दिशेने तोंड करून एक विशिष्ट अशी शीळ घातली. आणि काय चमत्कार, पुढच्या 2-3 मिनिटात दोन्ही शेळ्या पळत येऊन योगीराजांच्या समोर उभ्या राहिल्या. गुराखी मुलगा पाहतच राहिला. त्यांनी परत योगीराजांना प्राणिपात केला व पानांचा द्रोण करून शेळीचे दूध योगीराजांना अर्पण केले. ब्रह्मांडाचा अधिपती, ज्याने सर्व विश्व व सृष्टी निर्माण केली, त्याची तृष्णा शांत करण्याचे परमभाग्य त्या मुलास लाभले. खरे तर क्षुधा तृष्णेच्या पलीकडे असलेल्या त्या ब्रह्मांड नायकाला दुधाची काहीच जरुरी नव्हती. परंतु देह धारण केलेल्या त्या परब्रह्माने त्या मुलावर कृपा करण्यासाठी दूध मागितले व तृष्णा शांत केली. पृथ्वी तलावरील पहिला जीव योगीराजांचा दर्शन व आशीर्वादाने आज कृतार्थ झाला होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्वामींची ही कथा, अवतार कथा बघत आहोत. ब्रह्मांड नायकाची कथा बघत आहोत. तर आजच्या भागात आपण एवढं ऐकलं आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.